नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, मागे टीव्हीवर एक ॲडव्हर्टाईज लागायची, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. बरोबर आहे. कुठलीही गोष्ट आपण स्वतः इस्तेमाल केली तरच तिचा फायदा आपल्याला कळू शकतो आणि मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. तसेच एक छोटीशी गोष्ट झाली होती. आता आमच्या वयात झाल्यानंतर थोडे लहानपणी म्हणा, मध्ये तरुणपणात मोठे मोठे कानातले घातल्याने कानाचे छिद्र मोठे होतात बघा, आणि मग ते सगळं डिसबॅलन्स झाल्यासारखं वाटतं. त्याच्यावर एक सोपा उपाय मी स्वतः अवलंबून पाहिला आणि म्हणून तुम्हाला सांगते. आपली कोलगेट टूथपेस्ट आपल्या घरात असते, सिंपल पांढरी जी मिंटवाली जी असते, म्हणजे पुदिन्याचा अर्क त्याच्यामध्ये असतो जसा. सिंपल, अगदी सगळ्यात सिंपल कोलगेट टूथपेस्ट तुम्ही कानातल्या छिद्राला मागून पुढून व्यवस्थित लावून ठेवा. ती सिमेंटसारखी पक्की बसते. 2-3 दिवस त्याला काहीच होत नाही. तुम्ही जेव्हा पाणी टाकून भरपूर धुवाल तेव्हा ते कोलगेट ती पेस्ट निघते. तर मी तुम्हाला सांगते, माझा स्वतःचा अनुभव आहे की 8-15 दिवसामध्ये माझं कानाचं छिद्र खरोखर छोटं झालं. आणि मग म्हणून मला ही गोष्ट मैत्रिणींना शेअर करावीशी वाटली. कधीच मी हे वाचलं होतं यूट्यूबवर वगैरे, पण स्वतः केलं आणि म्हणून मी तुम्हाला सांगते. आधी केलेची मग सांगितले, असं संतांचं म्हणणंच आहे आपल्याला. की कोणाचं ऐकून मी तुम्हाला नाही सांगत आहे, माझा स्वतःचा हा अनुभव आहे की कोलगेट पेस्ट लावल्याने खरंच कानाचं छिद्र छोटं झालं आहे. ही छोटीशीच गोष्ट पण आहे महत्त्वाची. तसंच आजकाल जे मी तुम्हाला नवरात्रीच्याबद्दल स्त्रियांच्या कामाबद्दल बोलली की कामं खूप असतात स्त्रियांना, त्याच्यामध्ये सुखसोयी पण झालेल्या आहेत. आजकाल एक ड्रायिंगची मशीन आलेली आहे बघा. भाज्या ज्या असतात आपल्या रोज रोज लांबून मार्केट लांब असलं तर आणणं होत नाही भाज्या, तर मग आजकाल त्या ड्रायिंग मशीनमध्ये काय करायचं आहे, भाज्या आणल्या की धुवून बारीक करून तुम्ही ते म्हणजे छोटे छोटे पीसेस करून तुम्ही टाकले, ते आपोआप ॲटोमॅटिक ड्राय होत राहतं. मग तुम्ही टोमॅटोची पावडर, लिंबाची पावडर, कांद्याची पावडर, कांद्याचे फ्लेक्स म्हणजे कांद्याचे आपण चिवड्याला जे चकत्या टाकतो त्या तशा चकत्या पण कापून टाकू शकतो. कारल्याच्या चकत्या, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, पुदिना, बीटरूट, गाजर, हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये पावडरी करू शकता. इव्हन टोमॅटो सॉस, आपण जे टोमॅटो केचप करतो, टोमॅटोची पावडर करायची, त्यात ते सगळे मसाले टाकले तर ते टोमॅटोची पावडर फोडून पाण्यात मिसळून तुम्ही 2 ते 5 मिनटं, जसं क्वांटिटी असेल तुमची, पाण्यामध्ये उकळा. सेमी लिक्विडसारखं जसं आपण केचप करतो नेहमी, 2-3 मिनटं उकळलं की ते तयार होऊन जातं. तसंच टोमॅटो पावडर असली तर तुम्ही पाण्यात टाकून त्याचं सूप पण बनवू शकता. तसंच मिक्स व्हेजिटेबल सूप बनवायचं असेल तुम्हाला तर बीन्स आहे, गाजर आहे, स्वीट कॉर्न्स आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये ड्राय झालेलं असलं. नॉन सूपमध्ये काय असतं हो बाहेरच्या, तेच तर असतं सगळं, आणि कॉर्नफ्लॉर जास्त असतं, बाकी काही नाही. भाज्या किती कमी असतात, शोधाव्या लागतात कुठे भाज्या आहेत म्हणून. नॉरमध्ये नॉरच एक म्हणत नाही, बरेच असे कंपन्या असतात बाहेरच्या, पण याच्यामध्ये आपल्याला शोधावं लागतं की कुठे भाज्या आहेत म्हणून. मिक्स व्हेजिटेबल सूप म्हणतात. आपल्या घरात हे आपण व्हेजिटेबल सूप करू शकतो ह्या मशीनमुळे. त्याची स्त्रियांना म्हणजे आजकालच्या गृहिणीला खूप मदत झालेली आहे आणि हे आम्ही स्वतः अनुभवलं. मी तुम्हाला म्हणतेच ना की पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, तशी गोष्ट आहे. आम्ही हे वापरून पाहिलं. अद्रकाची पावडर म्हणजे सुंठ पावडर आपण म्हणतो, ती बाजारात सुंठ पावडर पण मिळते, पण इथेही आपल्या स्वतःच्या हाताने आपण केलेली दिसते. अद्रकाची पावडर म्हणा, लसणाची पावडर म्हणा, लसूण पावडरसुद्धा गार्लिक पावडर जी म्हणतो ती सुंदर होते अगदी त्याच्यामध्ये. लिंबाची पावडर म्हणजे लेमन पावडर असली, म्हणजे एक थोडंसं पिंच ऑफ लेमन घेतलं, त्याच्यातली पावडर, 2 चमचे साखर टाकली, थोडंसं मीठ टाकलं, सरबत तयार तुमचं विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये. कारण आजकालच्या मुलींना वेळ नाही आहे, त्यांना घड्याळाच्या काट्यावर चालावं लागतं. पण तब्येतीची काळजी तर घ्यावीच लागते आणि ह्याच्यामध्ये हे ड्राय होत असताना याच्यातले न्यूट्रिशन व्हॅल्यू अजिबात कमी होत नाहीत. कारण मी स्वतः खाऊन बघितले ते पहिले कसे लागतात. कलर त्याचे अजिबात चेंज होत नाहीत. रताळ्याच्या चकत्या, बटाट्याच्या चकत्या, कलर अजिबात चेंज होत नाही ड्राय झाले म्हणून. त्यातला स्वीटनेस कमी होत नाही, कारल्याचा कडूपणा पण कमी होत नाही. कडू पण तितकंच गोड मानून घ्यावं लागतं ना स्त्रीला संसारामध्ये. प्रत्येक गोष्ट हसत हसत कडू गोष्टीसुद्धा गोड मानाव्या लागतात. हाच संसाराचा मूलमंत्र आहे. आणि मग स्त्रियांना देवच म्हटलं ना तुम्हाला, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत करतो. तसं हे एक ड्राइंग मशीन आता नवीन म्हणजे असेल, पण मला आता माहीत झालं. आता याच्या पुढचे प्रॉडक्ट मी तुम्हाला नंतर दाखवेलच. त्याच्यामध्ये आवडलं असेल तर लाईक करा. एवढंच बोलून मी थांबते. नमस्कार.